हे आहे शाडू मातीची पोती. तर मिक्स करत आहोत, तर मलून घेत आहोत. माझ्या पाठी पाहू शकता शाडू मातीची गणपती बाप्पा ही साच्यामध्ये डायमधली आहे. तर ही बाप्पांची मूर्त तयार झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी महेंद्र पाटील घेऊन आले ते म्हणजे मित्रांनो आपल्या बोक्षेकर आर्ट कारखान्यामधील शाडू मातीच्या गणपती बाप्पांचा व्हिडिओ. तर मित्रांनो आत्ताच गणपती बाप्पांची आजच सुरुवात म्हणजे केलेली आहे आजपासून. तर त्याची सुरुवातीपासून म्हणजे आपण पूजन वगैरे करून नारळ वगैरे फोडून जे आपण शाडू माती गणपती बाप्पांची मूर्ती बनवायला सुरुवात करतो त्याचा व्हिडिओ आहे मित्रांनो. तर माझ्या पाठी पाहू शकता शाडू मातीची गणपती बाप्पा ही साच्यामध्ये डायमधली आहे, परंतु काही त्याचे म्हणजे जॉईंट वगैरे हात वगैरे हे बनवायला लागतात. तर तरीसुद्धा म्हणजे ते डायमधला आहे हा गणपती आणि तो आपण सुरुवातीपासून कसा बनवला तो आपण ह्या व्हिडिओमध्ये थोडक्यात म्हणजे एक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आपल्या कारखान्यामध्ये. आणि काही अजून हातकाम म्हणजे हाती गणपती शाडू मातीचे बनवायचे आहेत. जसं जसं आपले पाठ जसे येतील तसं तसं आपण गणपती शाडू मातीचे बनवणार आहोत. तर मित्रांनो माझ्या पाठी आहे तो शाडू मातीच्या गणपती बाप्पांची मूर्त ही आता जेवढ्या आहेत तेवढ्या बनवून घेतो. म्हणजे ज्या 10 ते 11 आहेत तर त्याच्यामधल्या मूर्ती आपण ह्या आता बनवून घेणार आहोत आणि नंतर मग हातकाम आहे त्याच्या मूर्ती आपण बनवणार आहोत. चला तर मग मित्रांनो आपण शाडू माती गणपती बाप्पांचा व्हिडिओ आपण पाहूया. तर शाडूची माती आहे ही आता आपण भिजून घेणार आहोत आणि ही बघा सुकी आहे पोत्यामध्ये. तर ही आता आपण भिजून घेणार. तर आपल्याला पाण्यामध्ये ही सुकी माती आहे शाडूची ती आपल्याला टाकून हाताने किंवा मिक्सर, तर आपण आपल्याकडं ऑलपुटी मिक्सर आहे. तर हे आता मी गेल्या वर्षापासून म्हणजे मिक्सर हे खास माती मिक्स करण्यासाठीच आता वापरत आहे. तर मस्त पडतं, जरा सोयीस्कर पडतं आणि फास्ट होतं, कारण हाताने कालवायला थोडा वेळ जातो. तर आता मिक्सरने जरा फास्ट होतं, कारण पाहू शकता. तर आपल्याला असं हे मिक्स करून घ्यायचे माती. तर मिक्स केल्यानंतर ती आपल्याला पुन्हा एक ठिकाणी काढून घ्यायची. तर अशा पद्धतीने सुकी झाल्यानंतर ती मिक्स झाल्यानंतर आपल्याला एक साईडला काढून घ्यायची आहे, किती पाहिजे तेवढी. तर आपण ठिकाणी 4 ते 5 गोणी एकदाच म्हणजे काढून ठेवतो, म्हणजे जेणेकरून बरं पडतं नंतर माती मालायला. पुन्हा सारखं कालवायला नाही लागत माती आणि मिक्स करायला. तर अशा पद्धतीने सर्व एकदाच मिक्स करून घेतो. तर अशा प्रकारे आपल्याला ही माती शाडू माती आहे ती कालवलेली मलून घ्यायची आहे. तर आई दरवर्षी माती मलायला जी आहे त्या आई करत असतात. तर अशा प्रकारे मलून घेतली की व्यवस्थित गणपती बनवायला मिळतात. तर आणि 15 ते 16 तासानंतर घेतली की व्यवस्थितपणे ती मिक्स होतं आणि आपण आता ह्याच्यामध्ये साचा याने डायमध्ये आता आपण ही माती टाकून आता गणपती बनवायला सुरुवात करणार आहोत. तर आपल्याला ही माती अशा प्रकारे हातामध्ये थोडी मलून घ्यायची आहे, जेणेकरून एकजीव होतं. त्यानंतर आपल्याला या अशा प्रकारे साच्यामध्ये भरून आपल्याला गणपती बाप्पा तयार करायचा आहे. तर चला तर मग मित्रांनो आता आपण गणपती बाप्पा कसा तयार होतो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे हा डायमधला याने साच्यामधला. चला तर मग आपण व्हिडिओ पाहूया.
तर मित्रांनो आपला डायमधला याने साच्यामधला गणपती बाप्पा आता तयार झालेला आहे. आता आपण पूजन करणार आहोत. तर मित्रांनो आपल्या कारखान्यामध्ये दरवर्षी पूजन करूनच नारळ वगैरे फोडून गणपती बाप्पा याने शाडू मातीचे गणपती बाप्पा बनवायला सुरुवात केली जातं. असे ही वडिलांपासून परंपरा आजही तशाच पद्धतीने टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. आणि गणपती बाप्पाला वंदन करून जी मूर्तींची सुरुवात आजपासून सुरुवात केलेली आहे ती यशस्वी हो अशा पद्धतीने सर्व देवाला वंदन करून सुरुवात करतो. तर आता आपण सर्व व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो, सर्व कशी का मूर्ती बनवतो, कशी तयार ही डायमधली आणि हातकाम आहे आणि हातीसुद्धा आपण सर्व व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओ पाहूया.
तर मित्रांनो, शाडू मातीचे गणपती बाप्पांची मूर्त तयार झालेली आहे डायमधली. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर, लाईक, शेअर नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.